दीन सौख्याचा सौभाग्याचा लाभो सकल जना, प्रभु दीन साजरा करूया परमेशा स्मरणा। दीन सौख्याचा सौभाग्याचा लाभो सकल जना, प्रभु दीन साजरा करूया परमेशा स्मरणा। पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। तुम्हा सर्वांस शांती लाभो आणि तुम्हाला सुद्धा। मित्रांनो, आज आपण संत इग्नेशियस ऑफ लोयोला ह्याचा सण साजरा करीत आहोत। त्यासाठी मी आपल्या माणिकपूरच्या देवळात आलेलो आहे, जे जेजुईट फादर आपलं देऊळ बघत असतात, आपलं पॅरिश चालवत असतात। प्रतिवर्षी हा सण 31 जुलैला येत असतो, पण यंदा मात्र आज 31 जुलै, पण त्याला जोडून आपण एक अत्यंत महत्त्वाची अशी आठवण आपल्यापुढे ठेवत आहोत। 500 वर्ष झाली, बरोबर 31 जुलै आता आपण पकडू शकतो की 500 वर्ष झाली ह्या घटनेला, ज्या दिवशी संत इग्नेशियसचं परिवर्तन झालं। आपण पुढे पाहू थोड्याशा प्रवचनामध्ये कसं काय झालं आणि कसं। तर हा महत्त्वाचा अशी घटना आपण आपल्या डोळ्यापुढे ठेवून ह्या महान संताकडे आपण प्रार्थना करू की आम्हाला सुद्धा आमच्या जीवनात रोज परिवर्तन घडून येत राहावं। आणि परिवर्तन म्हणजे ख्रिस्ताकडे अधिक वळणं, ख्रिस्ताला आपल्याकडे अधिक वळवून घेणं, ह्याला परिवर्तन म्हणतात। पवित्र रहस्यांच्या ह्या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत, म्हणून आपल्या पापांची आता आपण आठवण करूया, सर्व पापांची कबुली देऊया आणि परमेश्वराची क्षमा मागूया। पापी जनांचे तारण करण्या प्रभुराया तू अवतरला। करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आमावरी। पापे आमुची पदरी घेऊनी क्षमा मागतो तुझकडूनी। करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता आमावरी। तारक आमुचा तू या जगती एकमेव देवा घरचा। करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आमावरी। सर्वसमर्थ प्रभु परमेश्वर दया करतावुनी क्षमा करो। अन आपणाला शाश्वत जीवन दयाकडूनी मिळत राहो। आमेन। परमईशाला स्वर्गांत गौरव, सज्जनाना देव शांती।
शांती देवो आम्ही तव स्तुती करीतो रे देवा धन्यवाद नावा देतो सदा भजन पूजन करीतो रे सेवा महिमा हो गावा मुकेलित प्रभु देव पिता प्रभु परमेशा विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली नमऊनि मान होतो ऋणवंत तुझी भगवंत थोर जगी प्रभु जगदीशा प्रभु येशु ख्रिस्ता एकुलता सुता गुणवंता जनक नंदना परेश कोकारा प्रभु दुःखहारा परमेशा दयेच्या सागरा जग पापहारी दया मावरी करी त्वरा पतित पावना जग पापहारी प्रार्थना स्वीकारी अनाथांची बैसला पित्याच्या उजव्या हाताशी तुझी अविनाशी दया करी परमा पित्याच्या वसे ऐश्वर्यात परम पवित्र आत्म्यासह परम पवित्र तुझी प्रभुवर तुझी एक थोर येशू ख्रिस्ता परम ईशाला स्वर्गांत गौरव सज्जनाना देव शांती देवो शांती देवो. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, तुझ्या नामाचा गौरव वाढवण्याकरिता तू संत इग्नेशियस लोयोला ह्याची निवड केलीस. आम्ही ह्या जगात संत इग्नेशियसने घालून दिलेल्या आदर्शाप्रमाणे चालावे व शेवटी स्वर्गात जीवनाचा मुकुट मिळवावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. पहिले वाचन लेवीय या पुस्तकातून घेतलेले वाचन. सिनाई पर्वतावर परमेश्वर मोशेला म्हणाला, 7 शबात वर्षे म्हणजे 7 गुणिले 7 एवढी वर्षे मोजा. या 7 शबात वर्षांच्या काल 49 वर्षे होय. मग 7व्या महिन्याच्या दशमीस म्हणजे प्रायश्चिताच्या दिवशी मोठ्या आवाजाचे शिंग देशभर सर्वत्र फुंकावे. त्या 50व्या वर्षाला पवित्र मानावे आणि देशातील सर्व रहिवासी मुक्त झाल्याची घोषणा करावी. या वर्षाला तुम्ही योबेल म्हणावे. या वर्षी तुम्ही आपापल्या वतनात आपापल्या कुटुंबात परत जावे. हे 50वे वर्ष तुमचे योबेल वर्ष होय. त्या वर्षी तुम्ही काही पेरू नये, आपोआप उगवलेले कापू नये आणि छाटणी न केलेल्या द्राक्षवेलींची फलेही तोडू नयेत, कारण हे योबेल वर्ष होय. हे तुम्हाला पवित्र असावे.
शेतात सापडेल तो उपज तुम्ही खावा. या योबेल वर्षी तुम्ही सर्वांनी आपापल्या वतनात परत जावे. तुम्ही आपल्या शेजाऱ्याला काही विकाल किंवा त्यांच्याकडून काही विकत घ्याल तेव्हा एकमेकांवर अन्याय करू नका. योबेल वर्षानंतर जितकी वर्षे झाली असतील त्यांच्या संख्येप्रमाणे आपल्या शेजाऱ्यापासून मोल घ्यावे आणि तितक्या वर्षाच्या उत्पन्नानुसार त्यांनी विक्री करावी. उरलेल्या वर्षांची संख्या अधिक असली तर त्या मानाने मोल वाढवावे आणि कमी असली तर त्या मानाने कमी करावे. कारण जितकी पिके झाली असतील त्याच्या हिशोबाने त्यांनी ती विक्री करावी. तुम्ही एकमेकांवर अन्याय करू नये तर आपल्या देवाचे भय बाळगावे, कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानो. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. हे देवा, राष्ट्रे तुझी स्तुती करोत. हे देवा, राष्ट्रे तुझी स्तुती करोत. देवाने आमच्यावर दया करावी आणि आम्हाला आशीर्वाद द्यावा. पृथ्वीवर तुझा मार्ग कळावा, म्हणून आपला मुखप्रकाश आमच्यावर पाडावा व तू सिद्ध केलेले तारण सर्व राष्ट्रांना जाहीर व्हावे. प्रतिसाद. हे देवा, राष्ट्रे तुझी स्तुती करोत. राष्ट्रे हर्ष करोत आणि जयघोष करोत, कारण तू राष्ट्रांचा न्याय सरळपणे करशील आणि पृथ्वीवरील राष्ट्रांना मार्ग दाखवशील. प्रतिसाद. हे देवा, राष्ट्रे तुझी स्तुती करोत. भूमीने आपल्या उपज दिला आहे. देव, आमचा देव, आम्हाला आशीर्वाद देवो. देव, आम्हाला आशीर्वाद देवो आणि पृथ्वीच्या सर्व सीमा त्याचे भय धरोत. प्रतिसाद. हे देवा, राष्ट्रे तुझी स्तुती करोत. जयघोष. हालेलुया, 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 हालेलुया. ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझी वचने पाळील. माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊ. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. मत्तई लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. मांडलिक हेरोदने येशूची कीर्ती ऐकली आणि आपल्या सेवकांना म्हटले, हा बाप्तिस्मा करणारा योहान आहे. हा मेलेल्यातून उठवण्यात आला आहे, म्हणून याच्या ठायी अद्भुत कृत्ये करण्याचे हे सामर्थ्य कार्य करत आहे. कारण हेरोदने आपला भाऊ फिलिप ह्याची बायको हेरोदिया हिच्यासाठी योहानाला धरून आणि बांधून कैदेत टाकले होते. कारण योहानाने त्याला म्हटले होते की तू तिला ठेवावे हे तुला योग्य नाही. आणि तो त्याला जीवे मारायला पाहत असूनही लोकांना भीत होता, कारण ते त्याला संदेष्टा मानत होते. नंतर हेरोदचा वाढदिवस आला, तेव्हा हेरोदियाच्या कन्येने दरबारात नाच करून हेरोदला खुश केले. त्यावरून त्याने तिला शपथपूर्वक वचन दिले की जे काही तू मागशील ते मी तुला देईन. मग तिच्या आईने तिला सांगितल्याप्रमाणे ती म्हणाली, बाप्तिस्मा करणारा योहानाचे शीर तपकात घालून
मला येथे आणून द्या. तेव्हा राजाला वाईट वाटले. आपल्या शपथेमुळे आणि जे पंक्तीला बसले होते त्यांच्यामुळे त्याने ते द्यावयाची आज्ञा केली आणि माणूस पाठवून तुरुंगात योहानचा शिरच्छेद करावला. मग त्याचे शिर तपकात घालून मुलीला आणून दिले आणि तिने ते आपल्या आईजवळ नेले. नंतर त्याच्या शिष्यांनी येऊन त्याचे प्रेत उचलून नेले आणि त्याला पुरले आणि जाऊन येशूला हे वर्तमान कळवले. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. मित्रांनो, सर्वसाधारणपणे ख्रिस्ती श्रद्धेची परिपक्वता मोजायची असेल तर ज्या भागामध्ये नव्याने जे ख्रिस्ती होतात आणि मग काही वर्षानंतर त्या भागातून फादर्स सिस्टर्स होण्यासाठी किती जण पुढे येतात ह्यावरून आपण निकष काढू शकतो की ख्रिस्ती श्रद्धा स्वीकारली गेली आहे का, रुजली आहे का आणि फळ देण्याच्या लायकीची झाली आहे का. त्याही पुढे एखाद्या स्थानिक ख्रिस्त सभेमधून किती बिशप तयार होतात आणि त्याही पुढे महत्त्वाचं म्हणजे किती संत घोषित केले जातात. हा निकष आपण श्रद्धेची परिपक्वता मोजण्यासाठी लावत असतो. आज आपण जेजुइटांचा संस्थापक सोसायटी ऑफ जीसस संत इग्नेशियस ऑफ लोयोला ह्याचा सण साजरा करीत आहोत. जेजुइट परिवाराने आजपर्यंत ख्रिस्त सभेला अनेक महान संत दिलेले आहेत. आपला संत फ्रान्सिस झेवियर हा सुद्धा संत इग्नेशियसच्या मार्गदर्शनाखाली वाढला आणि भारतात असताना देखील दोघांचा संपर्क काही मरणापर्यंत हरवला नाही. मोठ्या संख्येने जेजुइट फादर्स, ब्रदर्स आणि अनेक बिशप्स आणि आज एक पोप देखील जेजुइट परिवाराकडून ख्रिस्त सभेला मिळालेली देणगी आहे. आणि म्हणून श्रद्धेची परिपक्वता आणि ख्रिस्त सभेला मिळालेले योगदान समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. द जेजुइट्स हॅव बीन इन्स्ट्रुमेंटल especially in our area for us because of Saint Francis Xavier till today are very important. Their contribution is distinct. 500 वर्षापूर्वी झालेले संत इग्नेशियस ऑफ लोयोलाचे परिवर्तन, प्रिय बंधू भगिनींनो, ही एक कल्पना नव्हती त्याच्या डोक्यात आलेली. त्याच्या डोक्यामध्ये शिरलेला हा एक महान विचार नव्हता. तर संत इग्नेशियसचं परिवर्तन ही एक ऐतिहासिक घटना होती. ज्या घटनेमुळे आपण बोलू शकतो की जगाचा कायापालट झाला आणि होत आहे.
16व्या शतकामध्ये काही गोष्टी घडल्या, त्यामुळे युरोप खंडामध्ये जणू काही युरोप खंडाने जुनी कात टाकली आणि आधुनिक काळाला सुरुवात झाली. त्याच्यामध्ये संत इग्नाशियस लोयोला अगदी प्रामुख्याने पुढे होता. 3 गोष्टी संत इग्नाशियसच्या परिवर्तनासाठी कारणीभूत ठरल्या. पहिली गोष्ट म्हणजे संत इग्नाशियसने जणू काही 180 कोन बदलला, दिशा बदलली. जणू काही पूर्वेकडून पश्चिमेला फिरला तो, किंवा उत्तरेकडून दक्षिणेला फिरला. अशा प्रकारे आर पार त्याच्या जीवनामध्ये बदल झाला. आणि ह्याला कारण होतं की ज्या दिवशी त्याला ख्रिस्ताविषयी सखोल ज्ञान झालं, तो शोधत होता, जणू काही शोधत असलेलं त्याला गवसलं, आणि त्या दिवसापासून त्याने प्रभू ख्रिस्ताला आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी आणलं. कदाचित तो ख्रिस्ती म्हणून देवळात जात असेल, नियमाने जे काही साक्रामेंट घ्यायला पाहिजे ते घेत असेल, पण त्याला त्याची जाणीव नव्हती, जणू काही पर्वा नव्हती. ज्या दिवशी त्याने ख्रिस्ताला त्याच्या जीवनाच्या केंद्रस्थानी आणलं, त्या दिवसापासून त्याचं जीवन आरपार बदललं. दुसरी गोष्ट म्हणजे आपणाकडून इतरांची सेवा घडावी म्हणून देवाला त्याने आपल्या जीवनाचा ताबा दिला. टेक ओ लॉर्ड अँड रिसीव्ह ऑल माय लिबर्टी. सुंदर गाणं आहे त्याचं. आणि तिसरी गोष्ट, जेवढा तो ख्रिस्ताच्या जास्त जवळ यायला लागला, तेवढं त्याला त्याच्या स्वतःच्या पापांची आणि मर्यादेंची जाणीव व्हायला लागली. त्याला लाज वाटायला लागली. त्याने केलेल्या पापांबद्दल, त्याने केलेल्या दिरंगाईबद्दल, त्याने केलेल्या दुर्लक्षाबद्दल लाज वाटायला लागली. पण तिथेच नाही तो थांबला. त्या लाजेचं रूपांतर त्याच्या नम्रतेत झालं. देवाकडे तो वळला आणि आजपर्यंत अगणित लोकांना त्याने देवाकडे आणलेलं आहे. ख्रिस्त त्याच्या जीवनाच्या मध्यभागी केंद्रस्थानी आला म्हणजे काय, तर आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टींचा संबंध हा ख्रिस्ताशी असायला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये जास्तीत जास्त जागा ख्रिस्ताच्या शिकवणुकीने व्यापली गेली पाहिजे. पण हे कसं घडेल? एका माणूस आहे तिकडेच राहून नाही घडणार. ख्रिस्त सभेत शिरलं पाहिजे. संत इग्नाशियसने, त्याला जेव्हा जाणीव झाली, पॅरिसमध्ये तो अभ्यास करत होता, त्याच्याबरोबर दुसरे 6 जण त्याचे सवंगडी होते. संत फ्रान्सिस झेवियर देखील त्यांच्यामधील एक. हे 7 जण, या 6 जणांना आणि संत इग्नाशियस स्वतः रोमला आले, पोपकडे गेले. थोडक्यात ख्रिस्त सभेमध्ये तो शिरायला लागला आणि तिथे त्याला आणखीन जास्त जाणीव व्हायला लागली. त्याला आधार मिळायला लागला, त्याला प्रेरणा मिळायला लागली, त्याला चांगला सल्ला मिळायला लागला आणि त्याच्या परीने तो सुद्धा ख्रिस्त सभेला समृद्ध करायला लागला. तेव्हा मग परिघाबाहेरचे जीवन, परिघाबाहेरचे मार्ग, उदाहरणार्थ संत फ्रान्सिस झेवियरला भारतामध्ये पाठविणे, भारतातून संत फ्रान्सिस झेवियर चीनच्या दिशेने नजर ठेवून मरणं, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एकदा ख्रिस्ताला केंद्रस्थानी आणलं आपल्या जीवनाच्या, म्हणजे आपल्याला परिघाबाहेरच्या वाटा दिसायला लागतात. अडले नडले कुठे आहेत, हाल अपेष्टा सोसणारे कुठे आहेत,
ख्रिस्ताला शोधणारे कुठे आहेत? रंजल्या गांजल्यामध्ये त्यांची सेवा व्हावी म्हणून मग सुरुवातीलाच जेजुईट संस्थेने, परिवाराने सुरुवात केली. मित्रांनो, जोपर्यंत ख्रिस्ताने आपल्या जीवनाचा ताबा घेतला नाही तोपर्यंत ख्रिस्ताचा प्रभाव आपणावर पडणार नाही. संत इग्नेशियसवर ख्रिस्ताचा जबरदस्त प्रभाव पडला. त्याला कारण म्हणजे त्याने आपल्या जीवनाच्या सर्व लगामी देवाच्या हातात दिल्या. 2 बोटीत पाय ठेवून काय होते ते तुम्हाला माहिती आहे. आपण बुडून जातो, आपला नाश होतो. ख्रिस्ताला प्राधान्य द्यायला पाहिजे हे आपण संत इग्नेशियसकडून शिकू शकतो. सर्व गोष्टीत त्याच्या ख्रिस्ताला प्राधान्य, त्याचाच गौरव. मी संत इग्नेशियसनेच लिहिलेले 3 प्रश्न आपल्याला विचारतो. आठवण घ्या, आठवण ठेवा या प्रश्नांची. विचारा स्वतःला, मी ख्रिस्तासाठी आजपर्यंत काय केलं? फक्त ख्रिस्तासाठी. माझी सोय होत असताना मी ख्रिस्तासाठी काय केलं असेल ते आपण बाजूला ठेवू, परंतु ख्रिस्ताला प्राधान्य देऊन माझ्या जीवनामध्ये, माझ्या जीवनाचा ताबा ख्रिस्ताच्या हातात देऊन मी काय केलं ख्रिस्तासाठी? हा पहिला प्रश्न विचारा. दुसरा प्रश्न विचारा, मी ख्रिस्तासाठी काय करते आहे अद्याप या घडीला? नसेल केलं काही तर, असेल तरी दुसरा प्रश्न विचारू, मी या घडीला काय करते ख्रिस्तासाठी? आणि तिसरा प्रश्न आपण विचारला पाहिजे, मी ख्रिस्तासाठी काय करायला पाहिजे? साधे 3 प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरे देणं हे फार महत्त्वाचं ठरेल आपल्या ख्रिस्ती जीवनाला, आपल्या जीवनाला. मी सांगेन खरी समृद्धी आपल्या ख्रिस्ती जीवनाला येऊ शकते आपण जर या 3 प्रश्नांची उत्तर प्रामाणिकपणे देवाला दिली तर. बऱ्याचशा वेळेला मला वाटतं की मी ख्रिस्ताची सेवा करतो म्हणून ख्रिस्ताच्या लोकांची सेवा करतो, परंतु मी माझीच पोळी बाजून घेत असतो. मी माझ्या श्रद्धेचा आणि माझ्या धर्माचा स्वार्थी वापर मला काय मिळेल म्हणून मी करीत असतो. हे सत्य आहे आणि मी सुद्धा ते नाकारू शकत नाही. पण त्यासाठी संत इग्नेशियस सारख्या संतांचा आदर्श मी घेतला पाहिजे. शेवटी ख्रिस्ताला माझी वागणूक बघून लाज वाटेल का? तसा मी वागणार का? तशी मी वागणार का? माझ्या वागणुकीने मग मी कुठेही असो, एकटी असो, एकटा असो, देव सगळं बघत असतो, पण माझी अशी वागणूक आहे का? माझे असे वाईट विचार आहेत का? आज जसं ते आपल्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकलं, हेरोदियाने किती दुष्ट विचार तिच्या मनात आणले. दुष्ट विचार. निरपराध माणसाचा तिने जीव घ्यायला सांगितला तिच्या नवऱ्याला. काय मिळालं त्याच्यामध्ये? तिला बदला काढला, सूड उगवला. अशी आपली आजूबाजूची परिस्थिती असते आणि मी पण त्याच्यामध्ये सामील झालेलो असतो. तेव्हा ख्रिस्ताला माझी वागणूक बघून लाज वाटेल असा मी वागतो का? अशी मी वागते का? मित्रांनो, मला माझी लाज वाटणे हा खूप अध्यात्माचा विषय आहे. इट इज अ क्वेश्चन ऑफ स्पिरिच्युअलिटी. लाज वाटण्यासारखा वागून देखील लाज जर मला वाटत नसेल तर मग गंभीर आध्यात्मिक रोगाचं लक्षण ते आहे असं मी मानायला पाहिजे. ताबडतोब उपाय करायला लागला पाहिजे. इतका गंभीर हा रोग असू शकतो. लाज वाटण्यासारखं वागून देखील मला काहीच त्याचं वाटत नाही, हा गंभीर आजार असू शकतो. त्या रोगाला निर्लज्ज वागणं असं म्हटलं जातं. मनापासून लाज वाटली तरच आपलं परिवर्तन होणं शक्य आहे. आणि जोपर्यंत मला माझी लाज वाटत नाही मी करत असलेल्या, केल्या असलेल्या गोष्टींची, तर मग परिस्थिती भयंकर बनू शकते.
आणि मनापासून लाज वाटते, आपण तिथेच थांबायचं नाही. लाज वाटायला लागल्यानंतर आपण प्रार्थना करायला पाहिजे, प्रार्थना करायला धावलं पाहिजे. कारण प्रार्थनेमुळे आपण देवाकडे वळू आणि देवाकडे वळल्यानंतर आपलं वर्तन बदलेल. प्रभू ख्रिस्ताला आपण आपल्या पोटात स्वीकारून पवित्र मरियेने ख्रिस्त सभेच्या पहिल्या पावलांची चाहूल ऐकली. संत इग्नेशियसने ख्रिस्ताला त्याच्या जीवनाच्या केंद्रस्थानी आणले. ख्रिस्ताला संपूर्ण शरण जाऊन त्याच्या जीवनाचा ताबा देवाच्या हातात मरियेने दिला आणि पश्चातापी अंतःकरणाने प्रभू ख्रिस्ताच्या पवित्र हृदयाला तिनं जिंकलं. प्रभू ख्रिस्ताचा विश्वास तिने संपादन केला. ख्रिस्त सभेला ख्रिस्ताच्या मार्गावर तिने सुरुवातीपासून स्थिर ठेवलं. आजपर्यंत स्वर्गातून ती तिची ही जबाबदारी, ही भूमिका बजावत आहे. तिलासुद्धा आपण विनंती करू की संत इग्नेशियसच्या आदर्शाला जागून आम्हीसुद्धा आमच्या जीवनाचं परिवर्तन करून घेऊया आणि ख्रिस्त सभेला समृद्ध करूया. आमेन. घे प्रभो, घे प्रभो, घे प्रभो, घे प्रभो, स्वीकारुनी मज घे प्रभो, स्वीकारुनी मज घे प्रभो, स्वतंत्रता मम घे प्रभो, स्मरण शक्ति मम घे प्रभो, तुझी इच्छा सारी माझी, जे जे माझे म्हणे मी माझे घे, घे, घे प्रभो. बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे प्रभू परमेश्वरा, संत इग्नेशियसच्या सन्मानार्थ आम्ही तुला ही दाने अर्पण करीत आहोत. ही दाने तुला प्रसन्न करोत. तू आम्हासाठी दिलेला आणि सर्व पावित्र्याचा उगम असलेला हा परम पावन साक्रामेंट आम्हाला खऱ्या अर्थाने पवित्र बनवो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लावली आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वर, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. संत इग्नेशियस लोयोला ह्याच्या सन्मानार्थ आम्ही हा सण साजरा करीत आहोत. त्याच्या पवित्र आचरणाकडून तू आम्हाला स्फूर्ती देतोस, त्याच्या उपदेशातून तू आम्हाला बोध करतोस आणि त्याच्या प्रार्थनेमुळे तू आमचे संरक्षण करतोस. म्हणून सर्व दूत आणि सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. पावन 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 तमहे, शक्तिशाली तू प्रभुवरा. तुझा गौरवे अखंड भरली, पुनीत जाहली स्वर्गधरा. जय 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 जयकार प्रभुचा, यशोगीत गा नभांतरा. पावन 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 तमहे, शक्तिशाली तू प्रभुवरा.
परमईशाच्या पावन नामे एत धन्य तो जनांतरा. जय 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 जयकार प्रभूचा यशोगीत गा नभांतरा. पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा. प्रभो तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनोत. स्वेच्छेने स्वीकारलेले आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर आणि हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हा सर्वांना तुझी कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो,
तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे आणि सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझा. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकांस शांतिवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हाला शांती दे. May the mingling of the body and blood of our Lord Jesus Christ bring eternal life to us who receive it. Jesus Christ. हे पहा, जगाची पापे दूर करणारा देवाचं कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त आम्हाला सध्याच्या आणि भावी जीवनाच्या हे माझ्या येशू, माझी श्रद्धा आहे की तू खरोखरच ह्या अतिपवित्र साक्रामेंतात हजर आहेस. ह्या जगातील सर्व गोष्टींपेक्षा मी तुझ्यावर अधिक प्रेम करतो व तुझा स्वीकार करण्यास भुकेलो आहे. परंतु मी ह्या क्षणी कम्युनियन स्वीकारू शकत नाही. म्हणून माझा आत्मा आध्यात्मिक कम्युनियनने तृप्त कर. तुला प्रत्यक्ष स्वीकारल्यावर जसा मी तुझ्याशी एकरूप होतो, तसाच मी आता स्वतःला तुझ्याशी एकरूप करीत आहे. तुझी आसाठी जीवन माझे प्रभु ख्रिस्ता मी समर्पिले. तुझी आसाठी जीवन माझे प्रभु ख्रिस्ता मी समर्पिले. तुझ वाचुनिया जाऊ कोठे मी, तुलाच मन माझे दिदले. तुझ वाचुनिया जाऊ कोठे मी, तुलाच मन माझे दिदले. तुझी आसाठी जीवन माझे प्रभु ख्रिस्ता मी समर्पिले.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, लोयोलाच्या संत इग्निशियसच्या सणानिमित्त आम्ही अर्पण केलेल्या ह्या समर्पणाद्वारे तुझ्या वैभवाच्या सार्वकालिक स्तवन गीतात सहभागी होण्यास आम्हाला पात्र कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. आमेन. ख्रिस्ताच्या शांतीत तुम्हा सर्वांस पाठविण्यात येत आहे. देवाचे देवाला आभार धन्यवाद. मानो. ख्रिस्ताठाई प्रिय बंधनो आणि भगिनींनो, आपल्या आर्चबिशप फेलिक्स मचाडो ह्याने सांगितल्याप्रमाणे जेझबेट संघ ह्या वर्षी संत इग्निशियस वर्ष साजरं करत आहे. संत इग्निशियसचं जे परिवर्तन झालं त्याला 500 वर्ष पूर्ण झालेली आहेत. म्हणून 20 मे 2021 ते 31 जुलै 2022 हे वर्ष संत इग्निशियस लोयोलाचं वर्ष, परिवर्तनाचं वर्ष साजरं केलं जात आहे. त्यानिमित्ताने 31 जुलै 2021 माणिक या अंकाची निर्मिती केली गेलेली आहे. द फॉल अँड राईज, पतन आणि उत्थापन ह्या विषयावर हा अंक आधारित आहे. या अंकात ज्याप्रमाणे संत इग्निशियसवर लेख आहेत त्याचप्रमाणे स्वर्गवासी फादर स्टॅन स्वामी आणि 75 वर्ष पूर्ण करीत असलेले संत अंतोनी संगीत मंडळावर सुद्धा मराठी आणि इंग्रजीमध्ये लेख आहेत. त्रिवेणी संगम ह्या माणिकच्या अंकामध्ये साधला गेलेला आहे. मी आपल्या आर्चबिशपांना नम्र विनंती करत आहे की त्यांनी ह्या माणिकच्या अंकाचे विमोचन करावे. माणिक द फॉल अँड राईज ह्या अंकाचं विमोचन झाल्याचं मी जाहीर करीत आहे. आर्चबिशप फेलिक्स मचाडो, आम्ही सर्वजण आपले ऋणी आहोत. आजची मिसा अत्यंत महत्त्वपूर्वक आपण साजरी केलेली आहे आणि संत इग्निशियसच्या संदर्भामध्ये आपलं चिंतन आमच्यासमोर मांडलेलं आहे. आपल्या सहकार्याबद्दल, त्याचप्रमाणे माणिक अंकाचे विमोचन केल्याबद्दल आम्ही सर्वजण आपले आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो. शूरवीर पडला, ख्रिस्त प्रेम ही अंतरी भडकुनी ख्रिस्त वीर बनला. रणांगणावरी वार लागुनी शूरवीर पडला. विश्व जिंकुनी आत्मा गमवून मिळेल का शांती. गौरव प्रभूचा अधिक गौरवा तळमळे इग्नाती. पराक्रमाची ज्योत तेऊने
बसेन शांत मुळी सर्व देऊनी सर्व सोसुनी ख्रिस्त वीर होई सर्व देऊनी सर्व सोसुनी ख्रिस्त वीर होई रणांगणावरी वार लागुनी शूरवीर पडला संत इग्नाती अमुची विनंती एकची तव चरणी ख्रिस्त शिष हे आम्ही सारे ख्रिस्त प्रेम भरवी आज या जगती ख्रिस्त शिष तू सत्यवीर बनवी ख्रिस्त प्रेममय ख्रिस्त शांतिमय स्वर्गची जग बनवी ख्रिस्त प्रेममय ख्रिस्त शांतिमय स्वर्गची जग बनवी